जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध पाहत आहे आणि सगुण भजन हा 10व्या दशकातील 7वा समास आपण कालपासून सुरू केला। ज्ञानी महात्म्याचा अनुभव ज्ञानी महात्म्यानं देह ठेवल्यानंतरही का येतो याच्या उत्तरापासून समासाला सुरुवात झाली आणि नंतर ते महात्म्य सांगता सांगता समर्थ म्हणाले, ज्ञानी मुक्त होऊन गेले त्यांचे सामर्थ्य उगेची चाले, काजे पुण्यमार्गे चालिले म्हणून या। म्हणजे महत्त्व शेवटी साधनेला आलं। ज्या साधन मार्गावरती राहून पुण्यमार्गानं जाऊन ज्ञानप्राप्ती झालेली आहे अशा व्यक्तीनं देह जरी ठेवला तरी त्याची प्रचिती नंतर भावामुळं भक्तीमुळं शिष्यांना किंवा भक्तांना येते हे समर्थांनी सांगितलं। आणि हा जो पुण्यमार्ग आहे किंवा साधनेचा मार्ग आहे त्यावर चालत राहून भजन वाढवावं हेही सांगितलं। या कारणे पुण्यमार्गे चालावे, भजन देवाचे वाढवावे, न्याय सांडून न जावे अन्याय मार्गे, इथेही समर्थांनी सावध केलं। आता या पुण्यमार्गाबद्दल समर्थ काय म्हणतायत पहा। नाना पुरश्चरणे करावी, नाना तीर्थाटणे फिरावी, नाना सामर्थ्ये वाढवावी वैराग्य बळी। समर्थांनी उल्लेख केला की साधनेमध्ये कशा पद्धतीनं राहावं। हा केलेला उल्लेख प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे बरं का, हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। नाहीतर पुरश्चरणेच करत राहावीत, तीर्थाटणेच फिरत राहावीत असा समर्थांनी उपदेश केलाय असा विपर्यास या ओळीतून निघू शकतो। पुरश्चरणे म्हणा तीर्थाटणे म्हणा याचा उद्देश सामर्थ्य वाढवणं आणि वैराग्य वाढवणं हा आहे हे समर्थांना सुचवायचं आहे। म्हणजे महत्त्वाचं जर काय असेल तर ते म्हणजे वैराग्याचा अभ्यास हेच आहे। कोणत्याही सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये वैराग्य आणि विवेक या 2 महत्त्वाच्या गोष्टी अंतर्भूत असतात। या गोष्टींशिवाय साधना लटकी पडते। गोंदवलेकर महाराजांचं संपूर्ण तत्त्वज्ञान आपण जर वाचलं तर त्यात एक गोष्ट आपल्याला प्रकर्षानं जाणवेल की महाराज नाम घ्यायला सांगतात हे तर आहेच, पण जागोजागी ते आचरणाला सांभाळायला सांगतात। आचरणाची शुद्धता, वृत्तींना आवरणं आणि त्याबरोबर नामाचा अभ्यास ठेवणं हे श्री महाराजांना अपेक्षित आहे। वैराग्याचं सुद्धा बळ असतं आणि सामर्थ्य जरी असलं तरी त्यात वाढ होणं अपेक्षित आहे। आपण नाही का शाळेत जायला लागतो आणि आपल्या बुद्धीमध्ये वाढ होत जाते। बुद्धी आहे तशीच राहिली तर अभ्यासाचा काय उपयोग झाला। श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात, अवघड गणिते सोडवली की बुद्धीची क्षमता वाढते, मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी सहन केल्या की मनाची क्षमता वाढते, मनाचं सामर्थ्य वाढतं। हा आंतरिक अभ्यास असल्यामुळं त्या अभ्यासाचा उल्लेख करताना समर्थ सामर्थ्य वाढवणं आणि वैराग्य बळानं ते वाढवणं याला महत्त्व देत आहेत। काल बघितलं त्याप्रमाणे पुण्यमार्ग हा खरा म्हणजे सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये राहणं हाच आहे। पण समर्थ इथं सुरुवातीला उल्लेख करतात, नाना पुरश्चरणे करावी, नाना तीर्थाटणे फिरावी। आता पुरश्चरण या विषयाकडे आपण थोडं सूक्ष्मतेनं पाहूया। समजा आपण गायत्री पुरश्चरण करायचं ठरवलं। गायत्री मंत्राचा जप ठराविक वेळी ठराविक संख्येनं पूर्ण करणं हा पुरश्चरणाचा एक महत्त्वाचा भाग। ही जर गोष्ट आपण ठरवली असेल तर तिथे पहिली गोष्ट शिष्याला वापरावी लागेल ती म्हणजे निश्चय। निश्चयाशिवाय पुरश्चरण कदापि शक्य नाही। आपण ज्या प्रवाहामध्ये जीवन जगत आहोत त्या प्रवाहाला अडवून निश्चयाला सांभाळून पुरश्चरण पूर्ण करावं लागतं। म्हणजे यामध्ये आपोआपच साधनेच्या शिस्तीचा विषय आला। एके ठिकाणी बसून तो वेळ बाजूला काढून एकाग्रतेनं गायत्रीमध्ये राहावं लागेल।
त्याच्या आड प्रसंगी आपल्या काही व्यावहारिक गोष्टी आल्या तर त्या वैराग्य बुद्धीनं बाजूला कराव्या लागतील, आणि अशा जर त्या केल्या तरच पुरश्चरण पूर्ण होऊ शकतं, अन्यथा ते होणार नाही. समर्थ मग तीर्थांच्या ठिकाणी जायलाही सांगतात, पण तिथेच जात राहा असं त्यांना सुचवायचं नाही आहे बरं का. तीर्थांच्या ठिकाणी महात्मे गेल्याचं उदाहरण आहे. स्वामी विवेकानंद सुद्धा तीर्थांच्या ठिकाणी गेले होते. गोंदवलेकर महाराजही गेले होते. समर्थ रामदास तर आसेतू हिमाचल फिरले होते. पण त्यांच्या फिरण्यामध्ये आणि आपल्या फिरण्यामध्ये फरक आहे. संत महात्म्यांनी केलेलं तीर्थाटन बहुतांश वेळेला सद्गुरूंच्या आज्ञेनं केलेलं आहे, आणि आपण जे तीर्थाटन करतो ते बहुतांश वेळेला त्या जागेबद्दल भारावून जाऊन करतो. पुराणांमधील गोष्टी किंवा कोणाच्या तोंडून काही ऐकलं असेल तर, किंवा आजकाल मोबाईलमध्ये काही पाहिलं असेल तर त्यांना आपण भारावून जातो आणि वेगवेगळ्या स्थानी फिरत राहतो. मग हिमालयात पुष्कळ अशी ठिकाणे आहेत जी अलौकिक आहेत. पूर्वेकडे आसामच्या बाजूला गेल्यानंतर तिकडेही काही अलौकिक ठिकाणे आहेत. पश्चिमेकडे आहेत, खाली दक्षिणेकडे आहेत. भारतामध्ये पारमार्थिक तीर्थांची कमतरता नाही. मनुष्य जर फिरायचंच ठरवेल तर त्याला आयुष्य अपुरं पडेल इतकी तीर्थे भारतामध्ये आहेत. त्यामुळं समर्थ जे सुचवत आहेत त्याच्याकडं सूक्ष्मतेनं पाहणं गरजेचं आहे. पुरश्चरणाच्या विषयानंतर त्यांनी तीर्थाटन हा विषय मांडलेला आहे. सर्वसामान्य स्थितीमध्ये आपली दशा बद्ध असते. आपली धाव विषयांकडे असते. इंद्रियांच्या मार्फत आपण विषयांचा उपभोग घेतो आणि त्या उपभोगातून आपल्याला जे सुख मिळतं त्या सुखाच्या आपण नादी लागतो. ही सर्वसामान्यतः आपली गत आहे. परमार्थ साधनेची सुरुवात मात्र अंतर्मुखतेनं होते. सद्गुरू शिष्याला स्वतःच्या आत वळायला शिकवतात. आत्मस्वरूप हे कुठेही बाहेर नसून आपल्याच आत आहे. देव जर कुठे शोधायचा असेल तर तो आपल्या आत शोधावा लागतो, हे सद्गुरू शिष्याला सांगतात. नुसतं सांगतच नाहीत तर शिकवतातही. पण सद्गुरूंनी हे शिकवण्यासाठी शिष्यामध्ये आधी मुमुक्षत्व यावं लागतं. जाणून घेण्याची प्रबळ इच्छा शिष्यामध्ये यावी लागते. त्या इच्छेतून शिष्य जेव्हा विचारणा करतो तेव्हा सद्गुरू त्याला साधनेचं दान देतात. या ओवीच्या सुरुवातीला आलेला पुरश्चरणाचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. ठरवून, निश्चय करून, आपल्या काही गोष्टी बाजूला ठेवून, विवेक करून, वैराग्याचा अभ्यास करून शिष्याला किंवा साधकाला कोणतंही पुरश्चरण पूर्ण करावं लागतं. जर कोणी पुरश्चरण आपल्या जीवनामध्ये केला असेल तर लक्षात येईल की पुरश्चरण करण्याआधीचे आपण आणि पुरश्चरण पूर्ण झाल्यानंतरचे आपण यामध्ये आंतरिक स्थितीत फरक असतो. आपली विषयांकडची, इंद्रियांकडची धाव पुरश्चरणाच्या अभ्यासामुळं थोडी आवरली जाते. ती थांबते असं मुळीच नाही, पण आवरली मात्र निश्चित जाते. आपल्या वृत्ती हळूहळू अंतर्मुख होऊ लागतात. एक गोष्ट लक्षात घ्यावी, हे जे सर्व समर्थ सांगत आहेत हे जीवनामध्ये घडत असताना त्या शिष्याला, त्या साधकाला सद्गुरूंचा सहवास आहे. फक्त सद्गुरू सहवासामध्ये हे सगळं घडतंय असा स्पष्ट विषय ओवीत आलेला नाही आहे. सद्गुरूंनी सांगितलेलं आहे आणि ते पुरश्चरण तो करत आहे. त्यामुळे त्याच्या आंतरिक स्थितीमध्ये बदल होत आहे. ही बदललेली आंतरिक स्थिती सद्गुरूंचा उपदेश वेगळ्या दृष्टीनं ग्रहण करू शकते. सद्गुरू जेव्हा म्हणतात की आत वळून पहा, त्यावेळी ज्यानं काहीच परमार्थ साधना केलेली नाही तो त्या शब्दांकडं कसं पाहिल, आणि काही वर्ष जो साधनेमध्ये आहे तो त्याच शब्दांकडं कसं पाहिल, यात फरक आहे. आत वळून पहा हे शब्द साधे जरी असले तरी त्याचा अर्थ किती गहन आहे हे साधनेमध्ये आपण किती काळ घालवला यावरती अवलंबून आहे. पुरश्चरणाच्या माध्यमातून सद्गुरू शिष्याकडून चित्ताच्या, मनाच्या, बुद्धीच्या एकाग्रतेचा अभ्यास करवून घेतात.
हा अभ्यास शिष्यामध्ये आमूलाग्र बदल घडवतो. पूर्वी आपण एकदा विषय पाहिला आहे की तीर्थांच्या ठिकाणी भगवंताचं विशेष अस्तित्व निश्चित आहे, पण त्या अस्तित्वाला ग्रहण करण्याची क्षमता शिष्यामध्ये असत नाही. ती क्षमता पुरश्चरणाने वाढते. हे पुरश्चरण सद्गुरूंनी दिला असेल तर त्या पुरश्चरणाच्या मागे सद्गुरूंची शक्ती आणि आशीर्वाद असतात, त्यांची कृपा असते. त्या कृपेमध्ये इतकी अलौकिक शक्ती आहे की शिष्यामध्ये आमूलाग्र बदल घडून येतो. समर्थ म्हणतात, अशा पद्धतीनं अनेक पुरश्चरणे करावीत. आपल्याला एक गायत्री पुरश्चरण थोडं ऐकून माहीत आहे. अनेक प्रकारची पुरश्चरणे आहेत, पण ती साधक केव्हा करेल? जेव्हा सद्गुरू त्याला सांगतील की अमुक पद्धतीचं पुरश्चरण या पद्धतीनं कर, तेव्हा तो करू शकेल. मग त्याच्यामध्ये झालेला आंतरिक बदल त्याची अवस्थाही बदलवतो. मला भगवंत हवा, मला त्याचं दर्शन झालं पाहिजे, मला तो भेटला पाहिजे. या नरदेहामध्ये जर मी आहे तर या देहाचं सार्थक झालं पाहिजे, असे विचार त्या शिष्याच्या साधकाच्या मनात यायला लागतात. नुसते विचारच नाहीत तर त्या दृष्टीनं तळमळही वाढू लागते. मग सद्गुरू सांगतात की तू जरा तीर्थांना जाऊन ये. आता पहा बरं का, कोरडेपणानं तीर्थांना जाणं किंवा नुसतंच भारावून तीर्थांना जाणं वेगळं आणि अंगामध्ये साधनेचं बळ असताना तीर्थांना जाणं वेगळं. त्यातही जर सद्गुरूंची आज्ञा असेल तर तीर्थांना जाण्यामध्ये विशेष अर्थ आहे. मग अशा वेळी तीर्थाच्या ठिकाणी जाऊन शिष्यामध्ये घडलेला बदल आणखी दृढ होतो. शिष्याची अंतर्मुखता आणखी वाढते. आपण साधनेमध्ये दृढ राहायला हवं असं त्याला प्रकर्षानं जाणवायला लागतं. साधनेमध्ये काही अनुभवही येतात. त्या अनुभवांच्या मागे सद्गुरू कृपा तर निश्चित असतेच, पण कधीकधी ज्या तीर्थाच्या ठिकाणी, ज्या सिद्धस्थानाच्या ठिकाणी आपण आहोत तिथल्या लहरीसुद्धा त्या अनुभवांच्या मागे असतात. मग त्या अनुभवांमुळं साधन मार्गावरती तो आणखी दृढ होतो. विषयांकडचा ओढा आता कमी व्हायला लागतो. इंद्रिय असतात, इंद्रियांच्या काही मागण्याही असतात, पण त्या मागण्या आता पूर्ण कशा करायच्या, त्यात तारतम्य कसं बाळगायचं याचा विवेक तो करायला शिकतो. इंद्रियांच्या अधीन असलेलं जीवन आता इंद्रियांवरती स्वामित्व करायला शिकतं. साधक मग अशा वेळी आतून सामर्थ्य संपन्न होतो. साधनेनं येणारी शक्ती ही शारीरिक शक्ती नसून आंतरिक शक्ती आहे. कोणत्याही भोगाचा प्रसंग आला किंवा षड्रिपूंपैकी कोणत्याही रिपूने जर त्रास दिला, काम असेल, क्रोध असेल, मोह किंवा मत्सर वगैरे असेल, तर त्यावेळी आत आपल्या काय घडतं यामध्ये बदल होणं हे सामर्थ्याचं प्रतीक आहे. क्रोध आल्यानंतर तो प्रगट करणं यामध्ये काही सामर्थ्य नाही, पण क्रोध आला तर तो सहन करून जिरवणं यासाठी सामर्थ्य लागतं. मोहाचा प्रसंग आला तर त्या प्रसंगात वाहवत जाणं सोपं आहे, तिथे सामर्थ्य लागत नाही. पण मोह आल्यानंतर त्याला पचवून पुन्हा आपल्या अनुसंधानात राहणं यासाठी सामर्थ्य लागतं. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, नाना सामर्थ्ये वाढवावी वैराग्य बळे. अशा पद्धतीनं साधक साधनेमध्ये दृढ व्हायला लागला की आपोआपच त्याचं आंतरिक सामर्थ्य मग तो वाढवायला लागतो. जशी दररोज भूक लागते तसेच षड्रिपूसुद्धा आपल्याच आत असून आपल्याला त्रास देत राहतात. अशा वेळी साधक आंतरिक शक्तीनं त्यांना दाबायला शिकतो, त्यांना आपल्या कामी आणायला शिकतो. पण ही गोष्ट सहज घडणारी नाही. यासाठी वैराग्य बळ लागतं. म्हणूनच समर्थांनी वैराग्य बळे हा शब्द वापरला आहे. माझ्यापाशी गोष्ट आहे, आता मला आणखी गोष्टीची गरज नाही, हा जो दृढ निश्चय आहे तेच खरं म्हणजे वैराग्याचं स्वरूप आहे. जेवायला आपण बसलो आहे, अर्थातच आपल्याला भूक लागली आहे म्हणून आपण जेवायला बसलो आहे. पण कोणता पदार्थ किती खावा, किती प्रमाणात जेवण करावं याला काही सीमा आहे.
काही पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला बरं वाटतं. बरं वाटतंय म्हणून तोच पदार्थ किती खावा यालाही काही सीमा आहे. या कशाचाही धरबंद जर नसेल तर तिथं वैराग्य कसं टिकणार? जेवण करूच नये असं वैराग्य विचार शिकवत नाही, पण प्रमाणात जेवायला वैराग्य विचार शिकवतो. 2 पोळ्या, भाजी, थोडा भात, भातावरती आमटी किंवा थोडं गोडाचं 1-2 चमचे, 4 घास यानं जर पोट भरत असेल, तृप्ती मिळत असेल तर ते वैराग्याच्या आड येत नाही. पण आता पोट भरलं आहे तरी गोड पदार्थ आवडतो म्हणून 2 वाट्या, 4 वाट्या, 10 वाट्या खाणं किंवा आकंठ जेवतच बसणं हे वैराग्याच्या आड येतं. त्यामुळं भोगांचा त्याग म्हणजे वैराग्य नसून भोगांना भोगण्यामध्ये जे तारतम्य बाळगलं जातं तिथे वैराग्य विचार आहे. जसं श्री महाराज म्हणतात, जर पत्नी असेल आणि त्या पत्नीच्या ठिकाणी जर तो एकनिष्ठ असेल तर तो वैरागीच आहे. लग्न न करणं म्हणजे वैराग्य असणं असा अर्थ मुळीच नाही. आपलं मूळ अनुसंधान कुठे आहे? आपल्या जीवनामध्ये आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे? इथे वैराग्याचा विषय येतो. अनुसंधान हवं भगवंताच्या नामाचं, अनुसंधान हवं आपल्या आत्मस्वरूपाचं, आणि या अनुसंधानाच्या उलट दिशेची ओढ आपल्या आतमध्ये वस्ती करून आहे. म्हणूनच आंतरिक सामर्थ्य वैराग्याच्या बळानं वाढवावं लागतं. हे ठरवावं लागतं की मी नामाच्या अनुसंधानामध्ये राहणार, मी माझ्या आत्मानुसंधानामध्ये राहणार, आणि त्यासाठी आडव्या येणाऱ्या गोष्टी आंतरिक सामर्थ्यानं बाजूला कराव्या लागतात. शिष्य हे करायला हळूहळू शिकतो. सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली सद्गुरूंनी सांगितलेलं पुरश्चरण करून, प्रसंगी त्यांनी सांगितलेल्या तीर्थाच्या ठिकाणी जाऊन साधना करून. पण केवळ पुरश्चरणीच करत राहावीत, केवळ तीर्थांच्या ठिकाणीच फिरत राहावं असा अर्थ या ओवीमध्ये नाही. नाहीतर अमुक संताबरोबर या तीर्थाच्या ठिकाणी गेलो, नंतर मनात आलं म्हणून दुसऱ्या तीर्थाच्या ठिकाणी गेलो, मग काही मित्रांबरोबर ठरलं म्हणून 3ऱ्या तीर्थाकडे गेलो, असं समर्थांना इथे सुचवायचं नाही. या सर्व घडामोडींच्या मागे एक उद्देश आहे, आणि तो उद्देश सद्गुरुपदिष्ट साधनेवरून मार्गक्रमणा हा आहे. हे समजून घेणं गरजेचं आहे. पुढच्या ओळीत पहा, समर्थ म्हणतात, निश्चये बैसे वस्तूकडे तरी ज्ञानमार्गेही सामर्थ्य चढे, कोणी एक एकांत मोडे ऐसे न करावे. पहा, कुठेही फिरत राहा आणि पुरश्चरणे करत राहा इतका उथळ अर्थ जर अलीकडच्या ओवीमध्ये असता तर समर्थांनी पुढे निश्चये बैसे वस्तूकडे असा उपदेश केला नसता. ही वस्तू आहे आत्मवस्तू, आणि आत्मवस्तूच्या ठिकाणी निश्चयानं बसायचं आहे म्हणजे काय? तर मगाशी पाहिलं त्याप्रमाणे नामामध्ये राहायचं आहे, आत्मानुसंधानामध्ये राहायचं आहे. असं जर केलं तर काय घडेल? समर्थ म्हणतायत, तरी ज्ञानमार्गेही सामर्थ्य चढे. वस्तूच्या ठिकाणी राहिलं की वस्तूचे गुण अंगी यायला लागतात. व्यसनी माणसाच्या सहवासात आपण राहिलो तर आज ना उद्या व्यसन करावं वाटेल. विमानामध्ये बसलो तर विमानाचा वेग प्राप्त होईल, रेल्वेमध्ये बसलो तर रेल्वेचा वेग प्राप्त होईल. मी आत्माच आहे या अनुसंधानामध्ये देहबुद्धीचा त्याग आहे, आणि जिथे देहबुद्धीचा त्याग आहे तिथेच ज्ञान आहे. आपलं देहबुद्धीतील ज्ञान परमार्थदृष्ट्या लटका आहे, खोटा आहे, अशाश्वत आहे, मिथ्या आहे. खरं ज्ञान तेच आहे जे आत्म्यापाशी आहे, किंबहुना आपण आत्मस्वरूप होणं हेच ज्ञान आहे. समर्थ म्हणतायत, निश्चये बैसे वस्तूकडे तरी ज्ञानमार्गेही सामर्थ्य चढे. याचा एक अर्थ असा की आत्मानुसंधानामध्ये राहिल्यानंतर त्या ज्ञानमार्गानं सुद्धा सामर्थ्य चढतं. तर दुसरा थोडा सूक्ष्मातील अर्थ असा की ज्ञानाच्या मार्गामध्ये राहिल्यानंतर आपण आत्माच आहोत हे आत्म्यालाच कळून येतं. जीवाला आत्मज्ञान होत नाही, आत्मज्ञान हे आत्म्यालाच होतं.
जीवदशा पूर्ण लयाला गेल्यानंतरच हे घडून येतं आणि त्यासाठी जीवानं आत्मानुसंधानामध्ये राहावं लागतं. तेवढं राहणं हे जीवाचं कार्य आहे. वस्तूपाशी बसावं लागेल तर वस्तूचा गुण येईल. श्री महाराज म्हणत नाहीत का, मी देह या भावामुळं देहबुद्धी दृढ झाली, मी आत्मा या भावामुळं आत्मबुद्धी दृढ होईल. समर्थ आपल्याला आत्मबुद्धीचा अभ्यासच शिकवत आहेत. निश्चये बैसे वस्तूकडे तरी ज्ञानमार्गेही सामर्थ्य चढे. पुढे ते म्हणतात, कोणी एक एकांत मोडे ऐसे न करावे. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्या या अभ्यासाच्या आड येईल असं काहीही करायला जाऊ नये. या अभ्यासाची सुरुवात झालेली आहे विश्वासानं, श्रद्धेनं. नंतर त्या श्रद्धेचं रूपांतर गाढ निष्ठेमध्ये झालं आहे. आपल्याजवळ असलेली निष्ठा, सद्गुरूंप्रती असलेला भाव, त्यांच्यावर असलेला विश्वास, त्यांच्यावर असलेलं प्रेम हे शिष्याचं भांडवल असतं. याला तडा जाईल असं काहीही घडू देऊ नये हे समर्थांना सुचवायचं आहे. जिथून आपल्याला साधना मिळाली तिथेच जर आपल्या विश्वासाला तडा गेला तर साधनेमध्ये सुद्धा न्यूनता येते. साधं उदाहरण पहा. आपण शिक्षकाकडून काहीतरी शिकतोय, पण शिक्षकावरच्या विश्वासाला तडा गेला तर शिक्षक जे शिकवत आहे त्यावरही आपला विश्वास बसेनासा होतो. परिणाम आपल्या ज्ञानप्राप्तीवरती होतो. परमार्थातही हे लागू आहे. समर्थ म्हणतायत, कोणी एक एकांत मोडे ऐसे न करावे. आपला एकांत खरं म्हणजे आपण आपल्या आत्मानुसंधानामध्ये राहणं हाच आहे. आपला जो एक आहे म्हणजे आपला जो देहबुद्धीचा मी आहे, त्या मीचा अंत होणं, एकाचा अंत होणं म्हणजे खरा एकांत आहे. हा मीचा अंत आपल्या आत्मस्वरूपामध्ये होतो. म्हणजेच आत्मस्वरूपाकार होऊन जाणं हा खरा एकांत आहे. पण हा एकांत अचानक साधत नाही. या एकांताचा रोज सद्गुरुपदिष्ट मार्गानं अभ्यास करावा लागतो. मग हा अभ्यास जिथून मिळाला तिथे जर आपल्या निष्ठेला, विश्वासाला तडा गेला तर अभ्यासामध्ये न्यूनता येते. साधना मागे राहते आणि आत विषयाची उर्मी आहेच. आपोआपच साधक मग विषयांच्या अधीन होऊन आपला जन्म फुकट घालवतो. साधना मिळाली असूनही त्याला ती साधता येत नाही, कारण विश्वासाला तडा गेला. सद्गुरूंचा सहवास असूनही त्या सहवासातून जे मिळवायला पाहिजे ते मिळवता येत नाही, कारण निष्ठेला तडा गेला. समर्थ सावध करतायत की असं होऊ देऊ नये. निश्चयानं आत्मस्वरूपाच्या अनुसंधानामध्ये राहावं आणि वैराग्याचा हात धरून आपलं आंतरिक सामर्थ्य वाढवावं. पुढे समर्थ, एक गुरु एक देव कोठेतरी असावा भाव, भावार्थ नसता वाव सर्व काही, अशी ओवी सांगतात. हे जे आंतरिक सामर्थ्य वाढवायचं आहे, निष्ठेनं आत्मानुसंधानामध्ये राहायचं आहे, सद्गुरुपदिष्ट मार्गावरती दृढ राहायचं आहे, यासाठी एकविध भाव आवश्यक असतो. म्हणूनच निश्चये बैसे वस्तूकडे हे सांगून झाल्यानंतर समर्थांनी एकविध भावाचं महत्त्व सांगायला सुरुवात केली. हा सर्व भाग आपण आता यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.